नमस्कार विद्यार्थी मित्रो. कसे काय? अभ्यास करताय ना? करायलाच हवा. तर 10वी तर तुमची झालेली आहे. 10वी नंतर तुम्ही ठरवले की 11वी-12वी सायन्स घ्यायचं आहे. पण 10वीचं जे सायन्स आहे म्हणजे सायन्स पार्ट 1-2 असेल आणि 11वी-12वीचं जे सायन्स आहे त्यामध्ये काय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी म्हणजे हे सगळं काय वेगवेगळं आहे. म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी सिलेबस वाढलेला आहे. मग त्यासाठी आपल्याला काय काम करायला पाहिजे? तर थोडंफार या सुट्टीमध्ये काही ना काही अभ्यास करायला पाहिजे. काय होतं की 11वी-12वी सायन्स आपण डायरेक्ट जॉईन केली किंवा डायरेक्ट स्टार्ट केली तर आपल्याला पहिले 2-3 महिने यामध्येच निघून जातात की या शब्दाला काय म्हणायचं, त्या शब्दाला काय म्हणायचं, हा पॉइंट कुठून आला, तो पॉइंट कुठून आला, खूप अवघड आहे का सायन्स? हे वाटण्यामागचं कारण असं की आपल्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर नाही आहेत. आता आपण घेऊन आलेलो आहे ब्रिज कोर्स. ब्रिज कोर्सचा अर्थ असा आहे की 10वीतून 11वी-12वी सायन्स मध्ये जाताना जो ब्रिज आहे त्याचं काम हा कोर्स करणार आहे. म्हणजे यामध्ये आपल्याला केमिस्ट्री रिलेटेड सगळ्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या सगळ्या कॉन्सेप्ट आपण इथं कव्हर करणार आहे. ओके.